नमस्कार, मी विशाल परदेशी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाच जयघोष आज किल्ले शिवनेरीवरती ऐकायला मिळाला. या शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर राज्यातील इतर महत्त्वाचे मंत्री आणि पदाधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या ठिकाणी आज परंपरेनुसार, प्रथेनुसार पाळणा देखील हलवण्यात आला आणि पारंपरिक वेशातल्या महिलांनी हा पाळणा सुरेल आवाजात गायला. हा सोहळा नजर लागण्यासारखा होता. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त इथं खास महाराजांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले होते आणि एकच पुन्हा एकदा जयघोष झाला, जय जिजाऊ, जय शिवराय. आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवराय होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो. आज आपण मानाने जगतो आहोत आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो. यावर्षी हे सरकार आल्यानंतर आपण निर्णय घेतला 3% निधी हा प्रतिवर्षी आता गड किल्ल्यांकरता आपण राखून ठेवण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे जो काही आपण मोठा निधी देतो त्याच्या व्यतिरिक्तचा हा निधी हा दरवर्षी राखून ठेवला जाणार आहे. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अलौकिक असा पराक्रम गाजवला, अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं आणि हिंदवी स्वराज्याचा पाया घातला, राजांच्या या जन्मस्थळी शिवजन्मतीर्थावर उभं राहणं आणि इथे येऊन दर्शन घेणं हा अंगावर रोमांच आणणारा असा अद्भुत असा अनुभव आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य असं भरून गेलेलं आहे की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. खऱ्या अर्थाने महाराजांचा आदर्श केवळ या राज्यापुरताच नव्हता, तर तो देशासाठी आवश्यक होता. शिवनेरी हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय हा परिसर, अवघा परिसर भगवामय झालाय आणि शिवप्रेमींनी फुलून गेलाय. खऱ्या अर्थाने भगव्याची लाट या ठिकाणी पाहायला मिळतीये. आपल्या भावना आम्ही ऐकल्या आणि हे सरकार तुमचं आहे. शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आपल्या भावनांची, शिवभक्तांच्या भावनांशी आम्ही सगळे एकरूप आहोत आणि समरस आहोत आणि तुमच्या भावनांची समज आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. त्यामुळे आपण ज्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या प्रवेशाबद्दल, दर्शनाबद्दल, याची सगळी नोंद मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. तुम्ही तर छत्रपती स्वतः रायगडाचं आपलं जे काम सुरू आहे त्याचा पुढाकार तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे या राज्यातले जेवढे गडकोट किल्ले आहेत हे आपला इतिहास आहे, तो जपण्याचं काम पूर्णपणे सरकार करेल. त्याच्यामध्ये बिलकुल चिंता बाळगू नका. फक्त आमची एवढी विनंती आहे की आपण पुढच्या वर्षीचं जे नियोजन आहे ते योग्य प्रकारे तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल, एवढंच या प्रसंगी सांगतो. या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने खुद्द छत्रपती संभाजीराजे आज किल्ले शिवनेरीवरती आले होते. ज्यावेळेस ते खालून वरती येत होते त्यावेळी काही शिवभक्तांशी त्यांनी संवाद साधला आणि यावेळी शिवभक्तांनी त्यांच्याशी बोलत असताना आम्हाला या वरती असणाऱ्या VIP कल्चरमुळे व्यवस्थित दर्शन घेता येत नाही याबद्दलची तक्रार त्यांनी त्यांच्याकडे सांगितली. अर्थात हा शासकीय कार्यक्रम आहे, शिवभक्तांना आमंत्रित करण्यात आलं, पण आम्हाला दर्शनाकरता व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलं नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. यावरती खुद्द छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच काय, ज्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे सभामंडपात भाषणासाठी आले त्यावेळी त्यांना आमंत्रित करून सुद्धा ते व्यासपीठावरती आले नाहीत. तिथं असणाऱ्या सभामंडपाच्या बाहेरील जागेत ते बसून राहिले, पण ते शेवटपर्यंत आतमध्ये आले नव्हते. आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवराय होते म्हणूनच आज
आपण हे स्वातंत्र्य पाहतो, आज आपण मानाने जगतो आहोत आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो। यावर्षी हे सरकार आल्यानंतर आपण निर्णय घेतला 3% निधी हा प्रतिवर्षी आता गड किल्ल्यांकरता आपण राखून ठेवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे जो काही आपण मोठा निधी देतो त्याच्या व्यतिरिक्तचा हा निधी हा दरवर्षी राखून ठेवला जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या मनोगतातून त्याही भावना व्यक्त केल्या। खऱ्या अर्थाने इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवप्रभूंचं दर्शन घ्यायला कुणालाही बंदी असता कामा नये, ती बंदी नसेल। छत्रपती संभाजीराजे आपल्या ज्या काही सूचना आहेत या सूचना जनतेच्या हिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत। यंदाचं शिवजयंती सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यात शिवजयंती सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय। महाराजांची 393वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात तिथे पार पडणार आहे। याच लाल किल्ल्यामध्ये दिवाने खास दरबारात आपण जर पाहिलं हा सोहळा रंगतोय आणि इथल्या दिवाने आम दरबारामध्ये औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्यावेळी महाराष्ट्राचा तेजस्वी स्वाभिमान काय असतो हे महाराजांनी त्यावेळी औरंगजेबाला दाखवून दिलं होतं। मुघलांची राजधानी आग्र्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे। आपण आहोत आग्रा इथल्या त्यांच्या मुख्य किल्ल्याच्या बाहेर। आपण इथे पाहत असाल आग्र्याच्या मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ इथे पुतळा आहे आणि हा पुतळा आज सजवण्यात आलेला आपल्याला ते पाहायला मिळतोय। खूप आकर्षक अशी फुलांची सजावट इथे करण्यात आलेली आहे। स्थानिक इथे आग्राचे जे शिवभक्त आहेत त्यांनी ही सजावट पूर्णपणे केलेली आहे। आग्रामध्ये देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे। आपण आग्रा किल्ला दाखवूया इकडे। आपण इथे समोर पाहत असाल हा आग्र्याचा किल्ला आहे आणि याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेब बादशाह याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ललकारलं होतं आणि महाराष्ट्राचा तेजस्वी स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिलं होतं। आणि याच आग्रा किल्ल्याच्या बाहेर आपण इथे पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं कटआउट जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे। आज आग्र्याच्या दिवाने आम या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती पहिल्यांदा इतिहासामध्ये साजरी केली जाणार आहे। याच दिवाने आम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहला आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर आपला सगळा पुढचा जो इतिहास आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांनी एक रयतेचं राज्य जे आहे ते निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज शिवजयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात आग्रा येथे साजरी होते। आग्र्याच्या दिवानी आम या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि त्यासाठीच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे हजारो शिवभक्तांमध्ये चैतन्य पसरलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, आग्रा। आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये देखील शिवजयंतीचा मोठा उत्साह बघायला मिळाला। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कमध्ये जय भवानी जय शिवाजीच्या गजरामध्ये शिवजयंतीचा सोहळा जो आहे तो चांगलाच रंगला। यावेळी शिवभक्त देखील मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते। त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी देखील सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय। रात्री 12 नंतर बहुतांश ठिकाणी शिवजयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पाळणा घात महाराजांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला। राज्यभरात जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देखील शिवभक्तांकडून दिल्या जातात। तोच उत्साह किल्ले शिवनेरीवर देखील बघायला मिळतोय। शिवजन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी किंवा महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येनं किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत। ठाण्याच्या घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर शिवजयंती निमित्त 105 फूट उंच ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकणार आहे। गडकिल्ल्यांवर एवढा उंच भगवा ध्वज असलेला घोडबंदर किल्ला महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरणार आहे।
अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याचं संवर्धन आणि सुशोभीकरण याच्या कामाला वेग आलाय आणि याचाच एक भाग म्हणून किल्ल्याच्या बुरुजावर मोठा ध्वजस्तंभ उभारण्यात आलाय आणि त्यावर भव्य दिव्य असा हिंदवी स्वराज्याची ओळख असलेला भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे। या कामासाठी आमदार सरनाईक यांनी 50 लाखांचा आमदार निधी दिलाय। आमदार प्रताप सरनाईक यांनी जातीने लक्ष देऊन ह्या किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि हा निधी शासनाचा आणि त्यांचा वैयक्तिक असा आमदार निधी लावून हा किल्ला यांनी इथे बनवण्यात आला आहे आणि याचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे। तसेच हा ध्वज जो आहे 100 फुटी ध्वज आहे, याच्यासाठी पण साहेबांनी 50 लाख रुपये आपला निधी दिला आणि या निधीतनं हा झेंडा इथे ध्वज उभारण्यात आला आहे। या ध्वजस्तंभाची उंची 105 फूट इतकी असून ध्वजाची रुंदी 20 फूट तर लांबी 30 फूट असणार आहे। विशेष म्हणजे हा ध्वज रात्री सुद्धा दिसावा म्हणून आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात येईल। वास्तू असो तर वास्तूसोबत या शहरामध्ये इतका मोठा किल्ला आहे ज्याला शिवकालीन एक इतिहास आहे, तो इतिहास जपावा त्या माध्यमातून गेले 10 वर्ष किमान पुरातन तत्वाकडे म्हणा, पालिकेच्या माध्यमातून म्हणा, शासनाकडे म्हणा, अथक प्रयत्न करून पाठपुरावा करून शेवटी हा दिवस आम्हाला पाहायला मिळतोय। घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी नियोजन करण्यात आलंय। पुढच्या टप्प्यात या किल्ल्याच्या बुरुजावर प्रोजेक्शन मॅपिंग लाईट साऊंड शोची व्यवस्था केली जाणार आहे। यामध्ये घोडबंदर किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडण्यात येईल। तसंच किल्ल्यामध्ये असलेल्या हौदात म्युझिकल फाउंटन आणि आकर्षक विद्युत रोषणाईची कामं सुद्धा केली जाणार आहेत। या ठिकाणी 100 फुटाचा ध्वजस्तंभ या ठिकाणी उभारला जाणार आहे आणि जो ध्वज असणार आहे तो 20 फुटाचा असणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला या ठिकाणी यावं असं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं सर्व पक्षांना आवाहन केलेलं आहे। या सोहळ्यामध्ये मोठी रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे, ढोल ताशा आणि एक सण साजरा व्हावा असाच या ठिकाणी हा सोहळा असणार आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, घोडबंदर। कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय। खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली आणि त्यानंतर किल्ल्याच्या बाजूला मराठा आरमाराची उभारणी केली। शिवजयंती निमित्त पाहुयात हा खास रिपोर्ट। कल्याणच्या खाडी किनारी असलेला हा आहे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली। याच ठिकाणी शिवरायांनी कान्होजी आंग्रेंच्या सोबतीनं मराठा आरमाराचीही उभारणी केली। दुर्गाडी किल्ल्यावर मुख्य प्रवेशद्वार आहे, त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर 2 बुरुज लागतात। 2 पायऱ्यांच्या माध्यमातून पुढे गणेशाची मूर्ती असलेलं एक छोटंसं मंदिर आहे। त्या काळी याची गणेशद्वार अशी ओळख होती। त्यानंतर पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या हाताला दुर्गाडी देवीचं मंदिर लागतं। सध्या मंदिराच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे। हा पूर्णपणे पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी या किल्ल्याचं महत्त्व जाणून ते पूर्णपणे सुशोभित करण्याचं काम त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं सुद्धा जाहीर केलेलं आहे। आणि जिथे आरमार स्थापन झालं होतं त्या कल्याणच्या खाडी किनारी एक नौदल संग्रहालय आपण करतो स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, जेणेकरून आरमाराची प्रतिकृती तिथे असेल, त्या जहाजाची प्रतिकृती तिथे असेल। दुर्गाडी किल्ला खाडी किनारी सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिकेकडून नौदलाचं संग्रहालय उभारलं जात आहे। त्यासाठी भारतीय नौदलाची युद्ध नौकाही खाडी किनारी दाखल झाली आहे। हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राज्य सरकारकडून निधी देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे। आज या ठिकाणी दुर्गाडी जवळ आपण जे शिवाजी महाराजांचं आरमार होतं, आपण तिथं हे करतोय ना काय नेव्हल म्युझियम, त्याचं देखील आपण काम हाती घेतलेलं आहे। खरं म्हणजे हा ऐतिहासिक वारसा आहे आपला, तो आपण जपलाच पाहिजे। आणि म्हणून जे काही प्रकल्प आपण हाती घ्याल त्या प्रकल्पांना नक्की राज्य शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाईल। दरवर्षी दुर्गाडी किल्ला परिसरात मोठी यात्रा भरते आणि या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक किल्ल्यावर जमतात। 16व्या शतकात छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतोय। त्यामुळे या किल्ल्याचं संवर्धन आणि जतन करणं हाच शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।
तिकडे सांगली जिल्ह्यात तांदळातून शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। कडेगाव तालुक्यातील अमरापूर विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती साकारली आहे। बीडच्या माजल गावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25,000 स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे। तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून 8 दिवस ही रांगोळी पूर्ण करण्यास वेळ लागला। 8 कारागीर ही रांगोळी काढत होते आणि ही सुंदर रांगोळी पाहण्यासाठी माजलगाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। तर तिकडे अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी फलकांवर खडूच्या सहाय्याने शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे। ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना 6 तासांचा कालावधी लागला आणि खडूच्या सहाय्याने महाराजांचं चित्र साकारत त्यांना मानाचा मुजरा देखील केलाय। उस्मानाबादच्या कळंब शहरातील तालुका क्रीडा संकुल समोरील मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं विक्रमी कोलाज साकारण्यात आलेलं आहे। तब्बल 23,800 चौरस फूट क्षेत्रावर हे कोलाज साकारण्यात आलंय आणि हे कोलाज पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करतायत। शिवजयंतीच्या निमित्तानं अकलूज इथे 40 फूट उंचीची लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18।